नमस्कार स्वामी भक्त हो. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेषशयनानंत वेशा नाती माता अनंता. जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेज हरी. हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वात्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची कुण. उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणा संगमा सारखी नाभी कमल सुंदरती जेते विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जानूपर्यंत करशोभिती मनगटी कंकणे विराजिती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान. भक्ता ध्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासी कासीला पितांबर विद्युलते सम तेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंघा दिसताती जेते भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य ज्याते कमला करे सुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमू न शकले महिमांवर ते पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नाम स्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मिळेली. मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशन अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची कृपे करून सच्चिष्या लाभे दिव्य ज्ञान तेणेच जगी मानवपण येतसे की निश्चय तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पूर्विनार दयाळ सद्गुरु राजा आपणची 9 मास उदरली पाळिले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण
वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रेय नमियला. तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडले तेजामित विद्युलते समान. कामधेनू असूनी जवळी हाती धरली असे झोळी. जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. चार वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जातो जो. त्या परम ब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अभार दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटने जगतपतींचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मा ते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांसी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी. आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल धीर. परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान आयुध आपले महिमान. अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घाली काकेसी. किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ बाळ जानुनी लढिवाळ. पूर्विता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसे ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये. ऐसे ऐकुनी अभयवाणी संतोष झाला माझी आमनी. यशस्वी होऊनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रती पाव. आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद. जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टींचे ईश्वर. ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध होती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकटवंतास नमी कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान. तयांचे चरण नमियले ईश चरणी जडले चित्त. ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा शोधू समाज थोर. मतिबंध मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी म्हणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण
आदर करीती तयाचा, संस्कृताचा नसे गंध, मराठी ही नये शुद्ध, नाही पडलो शास्त्र छंद, कवित्व शक्ती अंगी असे, परी हे अमृत जाणुनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, ती कडे न पाहावे, न पाहता जी अवगुण, ग्राह्य ती तुकेचे घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून, चरणी आपल्या करीतसे, स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा, त्या महाददीतुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करोन, सुंदर कुसुम निवडोन, हार त्यांचा गुंफिला, कवी होऊनी या माळी, खाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोनी बद्धांजुळी, करी प्रार्थना सप्रेमी, अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील हे मानस, हा सुगंध अनावडे जयास, तेची पूर्ण अभागी, आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, व अद्विता स्वामी दयाळ, निमित्त मात्र श्री विष्णू कवी, वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्त्रकार, दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान, यती राजपद कल्हार, विष्णू कवी होऊन भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार, रुंजिते ते घालतसे, स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोढा, श्री शंकरार्पणमस्तु, श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु, इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्ताप्रती, कैवल्य प्रती होतसे, नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तरले, कर्दळीवनी गुप्त जाहले, गुरुचरित्र ती कथा, पुढे लोकोद्धारा कारणे, भाग पडले प्रकट होणे, धुंडिली बहुत पट्टेने, तेची स्वामी यतिवर्य, स्वामींची जन्मपत्रिका, एका भक्ते केली देखा, परी तिज विषयी शंका, मना माझी येतसे, गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची, ते केवळ अनादिसिद्ध, खुंटला तेथे पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध, मानव रूपे जाहले, अक्कलकोटा माझारी, राचप्पा मोदी यांचे घरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्तमंडळी वेष्टीत, साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की, त्याज सवे एक पारसी, आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणुनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी, दोघांसी बैसवोनी दोहोवरी, तिसरीवर बैसले आपण, पाहुनी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज, साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी, स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दळी वनातुनी, प्रथमारंभी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला, घेतले कारींचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो, पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडले तीर्थ समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखली, मग तेथुनी सहजगती, पातलो गोदा तटका प्रती, जियेची महाप्रख्याती, पुराणांतरी वर्णिली, केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो, येऊन या मंगळवेड्यास, बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो, तदनंतर बेगमपूर, पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो, तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ, देश हिंडोनी स्वकळ सोलापुरी पातलो,
तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. ऐकोनिया ऐशी वाणी उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता. 12 वर्षे मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्यात विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात बहुदा न येती गावात. जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती तेची महाराज भक्षिती. क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोन. वेडा बुवा तया प्रती गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञान नेणती परब्रह्म रूप हे. त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणूनी अंतरखून स्वामींसी मानती ईश्वरा समन. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्या सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंठ. भवभयांचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत. द्वितीयोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामीने निवेदले स्वचरित्र. आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी व्यस्ती मंगळवेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त. ते तींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्रांचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरेल सौद्धी सम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडले. टोळ आद्यापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का. तोवरी स्वामींची सोडू नका येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परन्यच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंध्य होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पांचे गृहाप्रती. स्वामींनी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आधार. चोळाप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी परम भाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी नहमती. निराहार किती एक राहती मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गगन गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करीती. एक पंचाग्नी साधन करीती. एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सोडूनी. एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन एक षष्कर्म आचरिती. एक लोका उपदेशिती एक भजनामजे नांजती. एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालय. परी जगाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून
केली आसी नाना साधन, भावावीण सर्व व्यर्थ. योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही. परिभक्तिस्तव या पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासुनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजा पदाधिकारी, मालुजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असतीचे. अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती. परितयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उद्देले. तैपासुनी जगात, तया नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले. चोळाप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एकयती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांचे चित्ती. म्हणून या स्वामी राजयती, बहुदा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुल्या नगरात, यती विख्यात पातले. राहती चोळाप्पाचे घरी, दर्शना जाते नरनारी. असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायांची. सिंहासनाखाली उतरोन, राव घाली लोटांगण. प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुनी, आसनावरी बैसले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराय. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय.